मी माळशिरस तालुक्यातून मगरनिमगाव या गावातून आलो आहे। आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो। शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासंदर्भात समर्थनाचं निवेदन आम्ही मगरनिमगाव आणि बेळापूरच्या वतीने दिलेलं आहे। माळशिरस तालुक्यातील 12 गावातून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय। या 12 गावातील शेतकऱ्यांचा या शक्तीपीठ महामार्गास समर्थन आहे, परंतु काही लोक केवळ गंमत करायची म्हणून शक्तीपीठ महामार्गामध्ये स्वतः बाधित नसून देखील या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतात। त्या संदर्भात आम्ही आमच्या ज्या काही तक्रारी होत्या आदरणीय कलेक्टर साहेबांना सांगितल्या। कलेक्टर साहेबांनी आमच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या। जवळपास 40 मिनिटं सकारात्मक चर्चा झाली आणि आमच्या ज्या काही शंका होत्या त्या शंकांचं कलेक्टर साहेबांनी समाधान केलं आणि या माळशिरस तालुक्यातील 12 गावातून शक्तीपीठ महामार्ग जावा, त्यामुळे शक्तीपीठ महामार्गामुळे माळशिरस तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल, बळकटी मिळेल असं आम्ही आदरणीय कलेक्टर साहेबांना सांगितलं आणि कलेक्टर साहेबांनी देखील आश्वस्त केलं की मी स्वतः माळशिरस तालुक्यामध्ये येऊन फक्त आणि फक्त बाधित शेतकऱ्यांशी बोलून त्या ठिकाणी त्यांच्या शंकाचं समाधान केलं जाईल आणि लवकरच येत्या आठवड्याभरात 15/2ची नोटीस निघेल आणि 15/2ची नोटीस निघाल्यानंतर हार्डली जुलै एंड किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा, विहिरीचा, पाईपलाईनचा, बोरवेलचा, झाडांचा मोबदला कसा मिळणार हे जाहीर केलं जाईल असं आम्हाला त्यांनी आश्वस्त केलेलं। या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गास विरोध करणारे लोक देखील याच 12 गावातील आहेत, परंतु ते लोक बाधित बऱ्यापैकी त्यामध्ये बाधित लोक नाहीत। आज आम्ही शक्तीपीठ महामार्गास समर्थन करणाऱ्या जवळपास 80% लोकांचं निवेदन माझ्या हातामध्ये आहे। उदाहरणार्थ एका गावाचा विचार केला, आमच्या निमगावचा विचार केला तर जवळपास 50 ते 55 शेतकरी त्यामध्ये बाधित होत आहेत। तर या निवेदनामध्ये जवळपास 35 लोकांनी समर्थनासाठी आपण पाहताय 35 लोकांनी समर्थनासाठी या ठिकाणी सह्या करून आदरणीय कलेक्टर साहेबांना आपण सह्यांचं निवेदन दिलेलं आहे। 12 गावामधून जवळपास 900 एकर क्षेत्र यामध्ये बाधित होत आहे आणि जवळपास 35 ते 36 किलोमीटर लांबीचा रोड या 12 गावामधून जातोय। यामध्ये साधारणपणे शेतकऱ्यांची संख्या अजूनपर्यंत फिक्स झालेली नाही, परंतु अंदाजे 12 गावामधून जवळपास 600 ते 700 शेतकरी यामधून बाधित होत आहेत। हे फक्त एका गावातील शेतकऱ्यांचं निवेदन आहे। वेळापूरमधून किती 52 सह्यांचं निवेदन आहे? आमच्या गावातून जवळजवळ 80% म्हणजे या गावातील वेगळं सह्याचं निवेदन, प्रत्येक गावाचं वेगवेगळं निवेदन देतोय। उदाहरणार्थ आपण 12 गावं धरली, उदाहरणार्थ 12 गावामधून जर 50 शेतकरी धरले तर 600 लोक होतात। प्रत्येक गावामधून 80% पेक्षा जास्त लोकांचं समर्थन आहे आणि ज्या गावातून जो विरोध झाला आहे प्रामुख्याने निमगावमधून विरोध होतोय, त्यामुळे निमगावमधील शेतकऱ्यांचं निवेदन पर्सनली या गावाचं आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे। आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांशी भेटलेलो आहे आणि वेळापूर आणि निमगाव मगराचे या 2 गावचे आम्ही शेतकरी आहोत। आम्ही साहेबांना यासाठी भेटलो की बरेच दिवस आमच्या इथं मोजणी चालू असताना काही दंगेखोर दंगा करून ती मोजणी विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्ही साहेबांना सांगितलं की आमचं समर्थन आहे। जे काही लोक आता सध्या हे कृत्य करत आहेत ते सर्व काही बाधित शेतकरी नाहीत, ते फक्त आजूबाजूचे लोक आहेत ज्यांना एक गंमत करायचे म्हणून ते गंमत करायचा प्रयत्न करत आहेत। आम्ही कलेक्टर साहेबांशी भेटलो। कलेक्टर साहेबांनी आम्हाला जवळजवळ 40 मिनटं वेळ दिला आणि या 40 मिनटाच्या वेळात त्यांनी आमच्या मनात जे काही अडीअडचणी किंवा आमचे शेतकरी जे बुचकुळ्यात पडले होते की बाबा नक्की काय होणार, किती दर मिळणार, या सगळ्या गोष्टीचं निरसन माननीय कलेक्टर साहेबांनी केलेलं आहे आणि आम्ही आमच्या मागण्या पण ठेवल्यात। त्या मागण्या सगळ्या कलेक्टर साहेबांनी लिहून घेतलेल्या आहेत आणि जे त्यांच्या हातात आहे ते स्वतः करतो म्हटलेत आणि जे त्यांच्या अतिरिक्तात खाली येत नाही ते म्हटलेत की मी पुढं शासनाकडे पाठवून तेही काम करण्याचा आपण प्रयत्न करू। मी चंद्रकांत नारायण खेंदाड, तालुका बार्शी, वैराग नगरपंचायतच्या हद्दीतून म्हणजे वैराग शहरातून हा महामार्ग शक्तीपीठ हा महामार्ग जात आहे। पूर्वी वैराग शहरातूनच सुरत चेन्नई महामार्ग गेलेला आहे अवघ्या 500 मीटर अंतरावरून आणि त्याचंही ट्रम्पेट वैरागमध्ये झालेलं आहे। आता हा शक्तीपीठ महामार्ग देखील वैराग शहरातून जातो आहे आणि त्याचंही ट्रम्पेट वैराग शहरामध्ये होतं आहे। वैराग शहराला फक्त 1 किलोमीटरचा एरिया आहे आणि त्याच्यातले तिन्ही बाजू वैराग शहराच्या ह्या लोकवस्तीनं भरलेल्या आहेत। आता फक्त सोलापूर रोडची 1 किलोमीटरची बाजू शिल्लक राहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये येलो झोनच्या जमिनी आहेत, बाजारपेठ आहे, वैरागचा विस्तारित भाग आहे आणि त्या विस्तारित भागातून बाजारपेठाला छेद करून हा शक्तीपीठ महामार्ग जातो आहे। त्याच्यामुळे लोकांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत, लोकांचे व्यवसाय उद्ध्वस्त होणार आहेत, सुपीक जमिनी जाणार आहेत। त्यामुळं वैराग नगरपंचायत व वैराग ग्रामस्थांची एकच मागणी आहे की हा जो वैरागमधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग आहे तो वैराग नगरपंचायतच्या बाहेरून घालवावा अथवा तो रद्द करावा आणि ट्रम्पेट तर वैरागमध्ये होऊच नये, कारण वैराग शहराला संपूर्ण या दोन्ही महामार्गाने म्हणजे सुरत चेन्नई आणि हा शक्तीपीठ या दोन्ही महामार्गामुळे विळखा बसणार आहे आणि त्याच्यामुळे 40 ते 45 हजार लोकांच्या आरोग्याचा फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे। प्रदूषणामुळे, आवाजामुळे
त्यामुळं संपूर्ण वैरागवासियांची व नगरपंचायतची आमची एकच मागणी आहे की वैरागमधला ट्रम्पेट हा रद्द झाला पाहिजे आणि पूर्व दिशेला तो 4.5-5 किलोमीटरवरती तो हलवला गेला पाहिजे आणि तिथून बायपास काढून तो सोलापूर रोडला जोडण्यात आला पाहिजे. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क: 9607151719.